तर बघा सगळं ठीक होईल. हो भाऊजी, तुमच्या तोंडात साखर पडो. खरंच पडू दे. सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करत बसलोय. आणि अभि पण खूप बिझी आहे. हा पण तो घरी आला ना की त्याला तुम्ही स्वतःच्या हाताने साखर भरवा. नक्की भरवेल. बरं ठेवतो. हा हो चालेल. हिनं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. देवी आई, तुझे खूप खूप आभार. अशीच तुझी कृपादृष्टी, तुझा आशीर्वाद माझ्या घरावर, माझ्या संसारावर, माझ्या कुटुंबावर राहू दे कायम. आलं ग माझं पिल्लू. भूक लागली आहे ना तुला? हा, जा पटकन फ्रेश होऊन घे. मी जेवण गरम करते. हा चल. काय ग बाळा, काहीतरी विचारते तुला. काय झालंय? भूक लागली आहे ना तुला? सकाळी एकच पोळी घेऊन गेलीस डब्यात. काय झालंय? जा जाऊन फ्रेश होऊन ये. जा. अरे पिहू पिहू, अगं सांगायचंच राहिलं. बाबांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं. पिहू, राघव काकांनी फोन करून सांगितलं. इतकी खुश आहे ना मी. मी तुला म्हटलं होतं ना की बाबांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळणार. पिहू बघ, आता सगळं चांगलं होणार. सगळं आधीसारखं होणार. पुन्हा आपल्या घरात आनंद येईल. बाबा जोमाने काम करतील. सगळं छान होणार आहे. सगळे प्रॉब्लेम्स दूर होणार आहेत. आणि हे सगळं कुणामुळे झालं माहितीये? शनाया आंटीमुळे. काय झालंय राजा? तुला हे ऐकून आनंद नाही का झाला? झालाय ना. मला खरंच खूप आनंद झालाय. मग काय झालंय? मी चेंज करून येते. हो, हिला काय झालंय? कॉलेजमध्ये काही झालं असेल का? ताई, ए ताई, ताई ताई तुला गुड न्यूज कळली का? बाबांना काम मिळालंय. आता आपली गरिबी दूर होणार. तुला काय झालंय? हे तू ऐकते ना मी काय बोलतोय ते? हा कोणाचा फोन आहे? तुझ्या फ्रेंडचा फोन आलाय. दे इकडे. नाही, आधी स्माइल कर. दे ना आणि जा इथून. प्रायव्हेट टॉक्स अँड ऑल. मी जा म्हंटल ना. जातो जातो. हॅलो ईशान. हॅलो पिहू, अगं पोचलीस ना घरी? हो, मी मगाशीच पोचले. आणि मगाशी इतकी टेन्स्ड का होतीस? पूर्ण चेहऱ्यावरचा रंगच उडालेला तुझ्या. अरे ते पिहू, दिस इज सिरियस. आय नो. पण मी आईला कसं सांगू? मुळात आईला सांगू का नको तेच कळत नाहीये. ऐक ऐक पिहू, तू ना आत्ताच्या आत्ता काकूंना याबद्दल सगळं सांग. नाही म्हणजे तुला जे वाटतं तसं काही नसेल तर तुझा गैरसमज दूर होईल. बाय, टेक केअर. मस्त शॉपिंग झाली ना हवी? काही गरज नव्हती याची. काय गरज नव्हती? मला ना तुझा पूर्ण असा छान मेकओव्हर करायचा. मला आधीचा अवी हवाय. तो कसा दिसायचा छान. पण मी काय म्हणतो, आपण निघूया का आता? घरी अनु वाट बघत असेल म्हणून. काय सारखं अनु 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 यार रवी, अवघड आहे तुझं.
काय पण यात चुकीचं काय? चुकीचं काहीच नाहीये, पण आता तू नवीन ठिकाणी जॉबला लागलायस, अनुला सवय करून घ्यावी लागेल याची. ते होईल जेव्हा